म्हणजे गुन्हा करतात ते पण व्हिडिओच्या समोर करतात, व्हिडिओमध्ये शूटिंग करून करतात। हा विषय हा वेगळा विषय आहे, माणुसकीला काळिमा फासणारा विषय आहे आणि हा प्री प्लॅन होता। त्यामुळं त्या गावामध्ये प्रचंड दहशत आहे। भेट घेतलेली आहे, कशी परिस्थिती काय झाली? परिस्थिती नाजूक आहे आणि त्याला ज्या यातना होत आहेत ह्या मरण यातना आहेत। खरं तर त्याच्या जखमा खोल आहेत आणि लोखंडी रॉडने चटके दिलेले असल्यामुळं हाडंसुद्धा दिसत आहेत। त्यामुळं आता आम्ही डॉक्टरांची भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना भेटून परिस्थितीचं गांभीर्य आम्ही समजून घेतलेलं आहे आणि आज SP साहेबांनाही भेटलेलो आहोत, त्याच्या कुटुंबियांनाही भेटलेलो आहोत। शासनाला आमची विनंती आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आरोपीचा भाऊ जो आता बाहेर आहे, ज्याचा फोन स्विच ऑफ आहे, त्या माणसाला लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पण काही घटनांमध्ये आरोपी लवकर सापडतात आणि या ठिकाणी म्हणजे असं वाटतं की तुम्हाला या डिले म्हणजे दिरंगाई करता हा वेगळा विषय आहे, माणुसकीला काळिमा फासणारा विषय आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये लोखंडी रॉड विस्तवामध्ये लालबुंद करून चटके देणे आणि पार्श्वभागामध्ये खुपसणे, अक्षरशः या माणसाला मारण्याचा हा प्रयत्न होता आणि हा प्री प्लॅन होता। त्यामुळं त्या गावामध्ये प्रचंड दहशत आहे, त्या माणसाच्या कुटुंबियामध्ये प्रचंड दहशत आहे। आज आम्ही तिथं जाऊन आलो, तिथं PI आले होते, DYSP आले होते, आम्ही SPंना भेटलो। महाराष्ट्राच्या गृह विभागानं त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आम्ही जालन्याला खूप मोठा मोर्चा काढू। असं वाटतं जातीय प्रचंड जातीय द्वेषातून, कारण आरोपीचा भाऊ हा मनोज जरांगेंचा साथीदार आहे, जोडीदार आहे, त्याचे फोटो आमच्याकडे आलेले आहेत। या माणसाचं हे पहिलं प्रकरण नाही, या माणसानं आजपर्यंत गावामध्ये अनेक असे गुन्हे केलेले आहेत आणि यांची एक गुन्हे करण्याची पद्धत आहे की असं इतर समाजातल्या लोकांवरती कुऱ्हाडीनं हल्ला करणे। आता हा गज लालबुंद करून हे जे काही कृत्य केलेलं आहे हे सगळं व्हिडिओमध्ये करतात, म्हणजे गुन्हा करतात ते पण व्हिडिओच्या समोर करतात, व्हिडिओमध्ये शूटिंग करून करतात। म्हणजे हा जो उबाटा गटाचा तालुका प्रमुख आहे नवनाथ दौंड, याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता सांगितलं म्हणजे कुठेतरी बाबा हे द्वेष निर्माण करण्याचं काम का किंवा एकदम धमकी भरवण्याचं काम असतं? जरांगेंनी सांगितलेलंच आहे की आम्ही घरात घुसून मारू किंवा आम्ही एकाला बघू। त्याचे हे जे चेले आहेत, नवनाथ दौंड हा त्याचा राईट हँड आहे, त्यामुळं हे जे कृत्य आहे हे कृत्य प्री प्लॅनड आहे आणि याच्या अगोदरही या माणसाला मारहाण त्यांनी केलेली आहे। तुम्हाला थेट म्हणायचं काय का जरांगे पाटलाच्या सांगण्यावर फोटो आहेत त्याच्याबरोबर फोटो आहेत, त्याच्याबरोबर त्यांचा कार्यकर्ता आहे तो। या माणसाने याच्या अगोदर 5 गुन्हे केलेले आहेत आणि जे 5 गुन्हे केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आहेत, व्हिडिओ समोर चालू करतात आणि अशा पद्धतीचं कृत्य करतात। महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासणारी ही घटना आहे। असा लालबुंद रॉड, लोखंडी रॉड लालबुंद करून तुम्ही पोटात खुपसणं, पार्श्वभागात घालणं, पायाला चटके देणं, मानेवर चटके देणं, हे कसलं कृत्य आहे? मुख्यमंत्री महोदय, या उबाटा गटाच्या तालुका प्रमुखाला तुम्ही पहिल्यांदा अटक करा, नाहीतर येऊ घातलेल्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही जालन्यामध्ये खूप मोठा मोर्चा काढणार आहोत। तुम्ही आज सकाळी बोलता म्हणजे एका माध्यमात बोललात की ठाके यांनी जरा तुम्हाला खावं, तंदुरुस्त व्हावं आणि नंतर उपोषणाला बसावं। नाही, त्यांनी असा प्रश्न होता त्यांचा की ॲडमिट झालेले आहेत ते, अधिवेशन सुरू झालं की हे ॲडमिट होतात। मीडियामध्ये जरा बातमी यांचा मीडियाचा कॅमेरा जरा बाजूला गेला हे अस्वस्थ होतात। त्यामुळे त्यांनी थोडंसं मीडियाला बाजूला सारावं, थोडासा अभ्यास करावा आणि लय वाचायला येत नसेल, कळत नसेल, समजून घ्यावं कुणाकडून तरी काय आहे नक्की ही भानगड। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकीकडे आपण जर पाहिलं तर तुम्ही साठी लढताय, पण दुसरीकडे जर पाहिलं तर आताच केरे पाटील यांचं उपोषण झालं, त्या अगोदर जयश्री उमरे पाटील यांचं झालं, त्या जरांगे पाटील अंतरवली, म्हणजे हे उपोषण सध्या सुरू आहे आणि एकच मागणी हे बघा विषय असा आहे, कायदेशीर संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याची मागणी करावी ना। कुणाचं तरी घर उद्ध्वस्त करून ह्यांना हवं आहे का? घर वेगळं मागावं, घरासाठी वेगळी तरतूद करून घ्यावी। दुसऱ्याच्या घरात घुसून मला हे घर पाहिजे असं म्हणणं हे कुठल्या कायद्यात बसतं आणि ते कसं देणार आहेत आणि कसं मिळणार आहे त्यांना? त्यामुळं कायदेशीर मागण्या कराव्यात, कायदेशीर आंदोलनं करावीत। सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत ना, अधिकार कोण नाकारतोय? पण कायदेशीर मागण्या कराव्यात, प्रश्न सोडवून घ्यावेत। आम्हाला असंच पाहिजे ना, आम्हाला हेच पाहिजे असं जर कोण म्हणत असेल
तर या देशामध्ये संविधान श्रेष्ठ आहे, कायदा श्रेष्ठ आहे. कायद्याच्या पुढं कोणीही कुणाचा बाप जरी आला तर त्याला या गोष्टी मिळणार नाहीत. तुम्ही कायद्याचा प्रश्न मांडला म्हणून जे क्रांती चौक आहे या ठिकाणी मराठा नेत्यांना त्या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला परवानगी मिळते, मात्र ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी माघार द्यावा लागतो. नाही बघा, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आम्ही ज्याच्या वेळी त्या वेळी आम्ही त्यांना तो सवाल जवाब विचारत राहू. मला वाटतंय आत्ताची महाराष्ट्रातला जो सामाजिक दरी निर्माण झालेली आहे, ही दरी कुठंतरी मिटवावी, महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावं, यासाठी शासनानं नवनियुक्त शासनानं प्रयत्न करावे. संबंधित आरोपी जे आहे लवकर पकडण्यात आला तर ती दिशा कशी असणार आहे? हे बघा, या आरोपीला पकडलंय, त्याला 307 कलम लावलेला आहे. पण ह्या आरोपी ज्याच्या जीवावर हे कृत्य करतो त्याच्या भावाला पहिल्यांदा आम्हाला अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.